आता याच्यात पुन्हा बऱ्याच गोष्टी शोधाजोगत्या आहे. हरवून घ्या तुला. हरवून घ्या. थोडा मोठा राहून घ्या. हे छिद्र कशाचं? गांडुळाचं. छिद्राचं छिद्र नाही, गांडुळाचं. तुमची माती आपली चेक करत राहा. आता याच गोष्टीसाठी आपल्याला 5 वर्ष वेळ द्यायचा. म्हणून जे आपण म्हटलं होतं मग आता दूध खाल्ल्याबरोबर रूप येत नाही, ते ह्या गोष्टीसाठी. आणि किती जरी कसाही माणूस आला समजा, आता बरीच येते माझ्यापाशी, पण सांगतो त्याला शेतात आणला का त्याला म्हणायचं तूच चेक कर काय फरक आहे तुम्हाला इथं, तूच सांग. आपण नाही सांगायचं, कारण महत्वाचं काय आपण बोलण्यापेक्षा आपली माती बोलली पाहिजे. आता तेच माती आपली बोलत आहे. ही माती आपली अशी कधीच तुमची माती अशी नाही या महिन्यात होणार, आणि या टेम्परेचर मध्ये कोणीच तुम्हाला सुगंध जमिनीचा देऊ शकणार नाही. याच्यासाठी आपण काही केलं नाही, फक्त 5 वर्ष मेहनत नाही, वाट पाहिली. बिलकुल शांत राहा लागते याच्यात. आता सांगा एवढ्या कचऱ्यात मी टोबणार कसं वाटन तुम्हाला? आता इथं आपण कपाशी लावू नाही तर तुरी लावू, 2 पिकं इथे लावू. बरोबर आहे? इथं 2 लाईन आपण टाकलेल्या आहे ज्वारीच्या, म्हणजे आपली इथं सोयाबीन येणार नाही. आता आपलं इथं पीक येईल सेंटर मध्ये. एका जणांनी प्रश्न केला की टोकन यंत्र कसं चालेल. आता ह्या सेंटरनं टोकन यंत्र चालेल का नाही? एक नंबर. बरोबर आहे. आपली पहिली अट होती पीक फेर पालट. मग इथं आपण चालवल्यावर याले आता फुटवे फुटायला लागले. तुमचा दुसरा प्रश्न का याले फुटवे फुटाले लागले. हे फुटवे फुटणार, इथून 15 दिवसांनी पहिला पाणी येईल. चांगला पाणी आला का आपण याच्यात टोकन चालवणार. त्याच्या पाठीमागे तणनाशक. याले आलेले फुटवे मरून जाईल, आपला माल फिरणे हा नाही तर आपल्याला तिथं मिळणारा वेळ जो तुम्हाला भेटत नाही पारंपरिक फिरणे हा मुद्दा नाही, पण तिथं मला तितके दिवस वेळ भेटते. तणनाशक मारल्या मला 15-20 दिवस नाही आलो तरी मला काही वावरत याचं काम नाही. मग हे फुटवे जर मेले याच्यापासून आता याले मुळे किती आहे? असंख्य आहे. एवढे छिद्र कोणाला पडत? एवढे छिद्र पडल्यावर त्याच्यातून काय काय जाणार? झिरपणार, ऑक्सिजन, नायट्रोजन, सगळं वातावरण हे ऑटोमॅटिक पिकाला मिळणार. हे सूक्ष्म जीवाणूचं खाद्य. तेवढे छिद्र पडणार, तेवढी जमीन तुमची पाणी धारण क्षमता वाढणार, आणि तेवढे पाणी आपल्या जमिनीत त्याच्यामुळे आपल्याला ज्वारी सारखा कर्ब दुसरं पीक देत नाही. आजचं टेम्परेचर का तुमची जमीन का घरातलं पाणी आटते, पण आपल्या जमिनीतला ओलावा टिकून आहे. हे सगळं कार्य फक्त SRT मुळे शक्य आहे. आणि विना आपण नांगरलंच नाही तर विषय नाही. हाताने जमीन तुम्ही सोडली, तुम्ही सगळा सुगंध बघितला. याच्या पलीकडे मग आपण जे तिथं सांगितलं सांगण्यापेक्षा दाखवण्यात महत्व आहे का नाही? आता एक अजून असं तयार होते काय, हे ज्वारी अशीच टाकली अशीच राहिली हे संपलं, हे आपलं याचा विषय. आता आपण बेडले रिपेअर पण करणार नाही, कारण आपलं पाणी मग तिथं खर्च करायचा का? ट्रॅक्टर माझं मला फक्त डिझेलच लागेल. पण तुमच्या घरी ट्रॅक्टर नसूनही तुम्ही डवरताय, तुम्ही रोटावेटर मारता, सगळं करताय. ह्या सवयी सोडायच्या नाही. जे आम्हाला असं जर दिसलं आम्ही जर टोपलं याच्यावर पेरलं तर कास्तकार मूर्खात काढतात. आता तुम्ही वर पराठी टोपली समजा